हॅलो अँड वेलकम. तर सेकंड चॅप्टर आपला बराच आधी संपलेला होता. आता आपण त्याचे जे क्वेश्चन आहे ते सॉल्व करूया. आधी काही प्रॅक्टिस एक्झाम्पल घेऊया, त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन सॉल्व करायचे जे थॉट प्रोसेस आहे, म्हणजे कसं सॉल्व करायचा, विचार कसा करायचा, त्याच्यावर फोकस करूया. नंतर पूर्ण क्वेश्चन एक्झरसाइजवर सॉल्व करूया. ठीक आहे. तर चला, फर्स्ट क्वेश्चन. सगळ्यात पहिलं काम काय असलं पाहिजे, हमेशा क्वेश्चनला करेक्टली रीड करणं. तर क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg. तर 20 किलोचा ऑब्जेक्ट आहे. तर काहीतरी आपण पकडायचा. समजा माझ्याकडे हा 20 किलोचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. 20 kgचा ऑब्जेक्ट आहे अँड टू अ हाईट ऑफ 10 मीटर. तर इथून याला उचलून कुठे घेऊन गेलो आपण, याला उचलून असं वरती घेऊन गेलो. किती मीटर? 10 मीटर. मग आता 10 मीटर गेलो, आपल्याकडे काय वेट आहे, मास आहे, डिस्टन्स आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, वर्क डन. जर तुम्हाला आठवत असेल, वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, वर्क इज इक्वल्स टू काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. ठीक आहे. मग आता फोर्ससाठी काय पाहिजे आपल्याला, फोर्ससाठी पाहिजे असते आपल्याला मास इंटू ॲक्सेलरेशन. आता ते ॲक्सेलरेशन बघा कुठे आहे, आपण एखादी गोष्ट खालून वर घेऊन चाललो, त्याच्यावर कोणतं ॲक्सेलरेशन लागते, ग्रॅव्हिटेशनचं ॲक्सेलरेशन. आणि ते कोणत्या साईडला असते, ग्रॅव्हिटेशनचं ॲक्सेलरेशन हमेशा डाऊन साईडला असते. बरोबर. ग्रॅव्हिटेशनचं ॲक्सेलरेशन कुठं असते, नेहमी डाऊन साईडला असते. ग्रॅव्हिटेशनचं ॲक्सेलरेशन कुठं असते, हमेशा डाऊन साईडला. ओके. तर मग स्ट्रेटस लाईन काढून घेऊ सरळ एक. असा बॉक्स वर घेऊन गेलो आपण. ओके. ठीक आहे. इथचा बॉक्स उचलून आपण इथे नेऊन ठेवला आहे. आता बघा, मोशन कोणत्या साईडला आहे, मोशन आहे वरच्या साईडला. ॲक्सेलरेशन कुठे लागलं, खालच्या साईडला. म्हणजे फोर्स ज्या साईडला लागेल तो कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण बघितलं तर FG लागते फोर्स. तो हमेशा कुठे असते, डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे काय होते, डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे दोघांमधला अँगल किती झाला बघा. हा डिस्प्लेसमेंट आहे वरच्या साईडला आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला काय तुमचा फोर्स आहे. सो डिस्प्लेसमेंट आणि फोर्समधला अँगल किती आहे, 180. सो अँगल बिटवीन थीटा इज इक्वल्स टू किती, 180 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे कॉस 180ची व्हॅल्यू किती होते, -1. जर तुम्हाला हे आवडत नसेल तर मला हे पण सांगू शकतो मी की आपण एक गोष्ट बघितली ती साईन कन्व्हेन्शन पहिल्या चॅप्टरमध्ये. तिथे काय सांगितलं होतं मी की एक डायरेक्शनला पॉझिटिव्ह पकडायचं, दुसरी डायरेक्शन आपोआप काय होते, निगेटिव्ह होते. चला आपण वर्क डन काढूया. सो आधी वर्क डनचा फॉर्म्युला काय झाला, मग फोर्सची व्हॅल्यू किती आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे. इंटू डिस्प्लेसमेंट. आता हे फोर्स झालं आणि सोबत काय पाहिजे, कॉस थीटा. थीटा किती आहे आता, 180 डिग्री. चलो सगळे व्हॅल्यूज पुट करूया आपण. मास दिला आहे आपल्याला 20 kg. हे इम्पॉर्टंट आहे की मास हमेशा kgमध्ये असलं पाहिजे, कारण आपला फॉर्म्युला पण आपण तसंच डिराईव्ह केला होता. ठीक आहे. ॲक्सेलरेशन किती आहे, ॲक्सेलरेशन किती आहे, ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे G. पण G म्हणजेच किती आहे, चलो A इज इक्वल्स टू G. G म्हणजे किती होते, 9.8 दिला आहे ऑलरेडी. सो हा झाला 9.8 मास. ॲक्सेलरेशन फोर्स झाला, किती डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल केलं त्याने, खालून वरपर्यंत झालं, किती लागले त्याला, 10 मीटर. सो 10 मीटर इंटू. आता डायरेक्शन द्यायची गरज नाही, कारण की मी ऑलरेडी काय दिलं आहे, डायरेक्शन बिटवीन टू फोर्सेस किंवा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट किती, 180 डिग्रीचा. तर 180साठी किती होणार आन्सर, -1. ओके. सो बघा आता आपला आन्सर किती सोपा आहे. सो वर्क डन इक्वल्स टू किती आहे, ते व्हॅल्यू मल्टिप्लाय करा. 9.8 इंटू 2 जर केलं तुम्हाला मिळेल 196. ठीक आहे. 196 इंटू 10 इंटू -1 आणि शेवटी -1 मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला वर्क मिळालं -1960 जूल. बघा जूलसाठी युनिट काय असते, हमेशा जूलसाठी युनिट इथे लिहिलेलं आपण. मास कशामध्ये आहे, kg. ॲक्सेलरेशन कशामध्ये आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हे 10 पण काय, मीटर. तर मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं आपला जूल. आठवत असेल तर एकदम सोपं आहे. हा आपला वर्क डन. आता इथे मायनस का बरं आला, सिम्पलचं कारण आहे. मायनस काय सांगते, आपलं डायरेक्शन. ज्या डायरेक्शनला फोर्स लागला त्या डायरेक्शननी
वर्क झालेलं नाही. सो देअरफॉर त्याच्यामध्ये काय झालं, निगेटिव्ह साईन आहे. तिथं आपण लिहू शकतो की निगेटिव्ह साईन काय सांगते, निगेटिव्ह साईन शोज दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑन अपोजिट साईड, है ना. जिकडे फोर्स लागला तिकडे डिस्प्लेसमेंट झालेलं नाही, अपोजिट साईड. ठीक आहे. तर हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन, -1960 जूल. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण जाऊया सेकंड क्वेश्चनकडे. परत क्वेश्चन कुठलाही असो, सॉल्व करायसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सॉल्व करायला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कधी पण की आधी तुम्ही क्वेश्चन वाचायला हवा. जेव्हा तुम्ही क्वेश्चन करेक्ट वाचाल तेव्हा तुम्ही क्वेश्चन पण करेक्टली सॉल्व करू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन वाचूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, फोकस करा की प्रवीण हॅज अप्लाइड अ फोर्स ऑफ 100 न्यूटन. फोर्स किती दिला आपल्याला, 100 न्यूटन. कशावर, एका ऑब्जेक्टवर. आणि काय म्हटलं आहे, ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री टू हॉरिझॉन्टल. तर एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची आपण आधी. एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. ठीक आहे. याच्यावर काय, एक समजा काहीतरी ऑब्जेक्ट असेल, हा ऑब्जेक्ट आहे ए. याच्यावर काय लागला आहे, फोर्स. आता फोर्स लागला हॉरिझॉन्टलला 60 डिग्री. त्याच्यात आपलं हॉरिझॉन्टल लाईन याच्यापासून किती डिग्री, 60 डिग्री. तर या डायरेक्शनमध्ये काय लागला आहे, त्याला फोर्स लागला आहे. अँगल किती दिला आपल्याला, 60 डिग्री. आणि काय म्हणते, द ऑब्जेक्ट गेट्स डिस्प्लेसमेंट काय म्हणते, इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आता या डायरेक्शनला काय झालं तुमचं, डिस्प्लेसमेंट. बघा एक एक गोष्ट समजून डायग्राम काढतो. डायग्राम कशी काढली, एक ऑब्जेक्ट आहे म्हणते, त्या ऑब्जेक्टच्या हॉरिझॉन्टल डायरेक्शनला किती आहे, 60 डिग्रीवर फोर्स लागला. तर हॉरिझॉन्टल लाईन काढली होती, 60 डिग्री अँगल घेतला होता. नंतर काय म्हणते, हा जो फोर्स आहे ते जाऊ द्या, त्या फोर्समुळे काय डिस्प्लेसमेंट कुठे आले, हॉरिझॉन्टल लाईनवर. हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट आलं. आणि त्यानं काय म्हटलं, अँड द वर्क इज 400 जूल झाला म्हणते. हे आहे ठीक आहे, 400 जूल वर्क इज डन. तर फाइंड काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट. सो डी इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला फोर्स पण दिला 100 न्यूटन. बघा सगळ्या डायग्रामवर गोष्टी काढल्या आहे. तर जर तुम्हाला फॉर्म्युला आठवत असेल तर फॉर्म्युला एकदम सोपा आहे आपला. फॉर्म्युला काय होता, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा इज इक्वल्स टू किती होणार आहे, वर्क डन. आता फोर्स किती दिला, ऑलरेडी 100 न्यूटन दिला आहे, काही प्रॉब्लेम नाही. डिस्प्लेसमेंट तर माहीत नाही आपल्याला. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे, कॉस 60 डिग्री, कारण की अँगल किती दिला आहे, 60 डिग्री. तर अँगल 60 इक्वल्स टू वर्क किती झाला आहे, 400 जूल. ठीक आहे, 400 जूल आपला वर्क झाला आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता बस व्हॅल्यूज पुट करणं सुरू करा. सो 100, डी माहीत नाही तर डी तसाच तोच काढायचा आहे आपल्याला. कॉस 60 नाही माहिती, पण इथे कॉस 60ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, किती आहे, 1/2. सो हा झाला 1/2 आणि इक्वल्स टू 400. सॉल्व करणं सोपं आहे. 0 0 कॅन्सल. हा 2 तिकडे मल्टिप्लायला गेला तर मला डी काय मिळालं, 4 × 2 म्हणजे 8. डिस्प्लेसमेंट आहे म्हणून कशामध्ये ना, मीटरमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला काय भेटलं, 8 मीटर डिस्प्लेसमेंट. तर जेव्हा तुम्ही 60 डिग्री अँगलवर फोर्स लावता एखाद्या ऑब्जेक्टला पुल करायला 100 न्यूटनचा आणि 400 जूल तुम्ही वर्क केलं असेल तर किती डिस्प्लेसमेंट झाला आहे, 8 मीटर डिस्प्लेसमेंट. हा एकदम इझी क्वेश्चन आहे, काही डाऊट नाही. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चनवर येऊ आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, अ स्टोन हॅव्हिंग मास ऑफ 250 ग्रॅम्स. स्टोनला ऑलरेडी मास दिला आहे, किती, 250 ग्रॅम मास दिला आहे. ओके, नो प्रॉब्लेम. स्टोन हॅव्हिंग मास ऑफ 250 ग्रॅम इज फॉलिंग फ्रॉम द हाईटवरून खाली पडत आहे. 250 ग्रॅमचा स्टोन आहे, हाईटपासून खाली पडतो आहे. तुम्हाला काय विचारलं आहे, how much is the kinetic energy does it have at the moment when velocity is 2 meter per second. एकदम सोपासा प्रश्न आहे, काही जास्त डोकं लावायची गरज नाही. तिने काय म्हटलं आहे की एवढ्या हाईटवरून काय पडतं, तुमचा ऑब्जेक्ट खाली पडत आहे. तुम्हाला काय काढायचं आहे, कायनेटिक एनर्जी. बघा एकदम सिंपल आहे. आता इथे ऑब्जेक्ट ठेवायचं, पहिलेच काहीतरी स्टोन आहे म्हणते. ठीक आहे, एक स्टोन काढूया आपण. हां, आपल्याकडे समजा एक स्टोन आहे. स्टोनचा मास किती दिला आहे, हा समजा स्टोन आहे आपला. स्टोनचा मास आहे 250 ग्रॅम. लक्षात ठेवा मास कशामध्ये लिहिला आहे, इथे
ग्रॅममधली आहे. आपल्याला हमेशा फॉर्म्युला यूज करायला काय पाहिजे असते, के जी. हे युनिटवर लक्षात ठेवा, आपल्याला काय पाहिजे हमेशा के जी. याला मी कशामध्ये कन्वर्ट करतो, के जी. जर ग्रॅमला के जीमध्ये कन्वर्ट करायचं असेल त्याला आपण 1000ने डिवाईड करतो. सो 1000ने डिवाईड केला. आता हा झाला के जी. जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल 0 0 कॅन्सल, 25 1 जर 25, 25 4 जर 100. हा झाला 1/4 के जी. किंवा तुम्ही पॉईंटमध्ये पण लिहू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट त्याचं म्हणणं ऐकून घ्या. तो मास हॅव्हिंग 250 ग्रॅम इज फ्लाइंग फ्रॉम हाईट. इथून खाली पडत आहे तो. ओके, इथून खाली पडत आहे. किती हाईट पडला आहे आपल्याला माहीत नाही. तर एच हाईटपर्यंत पडला असेल सपोज. काय म्हणते, ॲट द हाऊ मच, किती कायनेटिक एनर्जी आहे म्हणते. कधी, वेन द वेलॉसिटी इज, इथे वेलॉसिटी आहे त्याची 2 मीटर पर सेकंद. तुम्हाला काय कळायचं आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आता जर तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आठवत असेल तर काय फॉर्म्युला, हाफ mv². एवढाच फॉर्म्युला आहे. याची खास गोष्ट काय, या व्ही आहे तो आर, v² इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला हाईटची गरज नाही, हे महत्त्वाचं आहे. हाईटची गरजच नाही आहे, आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू ऑलरेडी आहे. 1/2 आहे, मास दिला आहे 1/4 के जी, आणि वेलॉसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंड. तर 2चा स्क्वेअर. एकदम सिम्पल. सो आता सिम्प्लिफाय करा. सो 1/2 इंटू 1/4 इंटू 2चा स्क्वेअर किती झाला 4, 4 4 कॅन्सल. 1/2 किती असते हमेशा 0.5. सो कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 0.5. आता मी जूल लिहू शकतो. का बरं जूल लिहू शकतो, कारण की हे मास आहे के जीमध्ये, कारण की मास के जीमध्ये आहे. आता के जीमध्ये असल्यामुळे मी त्याला जूल लिहू शकतो. ग्रॅममध्ये असतं तर जूल लिहिता आलं नसतं, कारण ग्रॅमसाठी जूल आपण लिहत नाही. जेव्हा आपण युनिट काढलं होतं तेव्हा आपलं युनिट के जीमध्ये होतं. तर के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व केला. एकदम डायरेक्ट क्वेश्चन होता, डायरेक्ट आन्सर होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, एकदम सोपं आहे. परत तेच लॉजिक वाचून घ्यायचं की 500 kg वॉटर इज स्टोर्ड. तरी 500 किलो वॉटर ठेवलं आहे म्हणते स्टोअर करून. आता कुठे ठेवलं आहे काय माहीत नाही. तर आपण समजू टँकमध्ये आहे. तर एक टँक आहे इथे समजा, पाण्याचा टँक. ठीक आहे. याच्यात काय आहे, वॉटर आहे. याच्यात काय वॉटर आहे, आणि वॉटर किती वजन आहे याचं, याचं वजन आहे 500 kg. बघा डायग्राम पण काढत चला समोर हळूहळू. ओव्हरऑल टँक ऑफ 10 मीटर हाय बिल्डिंग, म्हणजे या बिल्डिंगवर आहे. इथे एक बिल्डिंग असेल, ही बिल्डिंग आहे समजा. ठीक आहे. ही बिल्डिंगवर काय ठेवलं आहे, टँक. प्रत्येक बिल्डिंगवर टँक असते ना पाण्यासाठी. ठीक आहे. आणि टँक किती दूर आहे मग, आता हे बिल्डिंगपासून 10 मीटर दूरवर आहे, हाईटवर. तुम्हाला काय विचारलं, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटॅन्शियल एनर्जी विचारलं. कशामध्ये, वॉटरमध्ये. आता बघा, तुम्ही जर लेक्चर बघितले असेल व्हिडिओमध्ये, तिथे काय सांगितलं आपण की इथपर्यंत पाणी आपोआप पोचलं आहे का नाही पोचलं. याला कोणतरी काय केलं असेल, इथून पंप लावून इथपर्यंत पाणी पोचवलं असेल. जर पंप लावून पाणी इथपर्यंत पोचवलं असेल, याचा अर्थ काय, त्या पंपानं केलेलं वर्क कशामध्ये स्टोअर झालं, पाण्यामध्ये. आणि ते पाण्यामुळे काय झालं, त्याची या पोझिशनमुळे पोटॅन्शियल एनर्जी. तर वर्क डन इज इक्वल्स काय असते, पोटॅन्शियल एनर्जी. या केसमध्ये पोटॅन्शियल एनर्जी काय असणार आहे, mg आणि h. ॲक्च्युली h म्हणजे हाईट, जीची व्हॅल्यू किती आपण 9.8 यूज करू मीटर पर सेकंड स्क्वेअर, कारण ती आपली सध्यासाठी काय स्टँडर्ड आहे. मग आता सॉल्व करणं एकदम सोपं आहे. सो पोटॅन्शियल एनर्जी काय होणार आहे, m माहीत आहे आपल्याला, m किती आहे 500 kg, g किती आहे 9.8, हाईट किती आहे 10 मीटर. एनर्जी कशामध्ये येणार मग आता, जूलमध्ये. का बरं जूलमध्ये, सगळं के जी, मीटर आणि सेकंडमध्ये. आता मल्टिप्लाय करणं एकदम सोपं आहे. सो आन्सर काय मिळालं, 49000 जूल. सो पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 49,000 जूल. कसं माहीत पडलं बघा, एकदम सोपं. 500 आणि 10 किती झाले 5000. 5000ला 9.8ने मल्टिप्लाय करा, किंवा काय करायचं, याचे अर्धे करायचे आणि 0 लावून द्यायचे. ठीक आहे ना. आपल्याला आन्सर भेटलं 49,000 जूल. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. एकदम सोपा क्वेश्चन होता, काही डिफिकल्ट नाही आहे. एकदम सिम्पल डायग्राम काढू शकता तुम्ही, आणि त्याचा आन्सर पण तेवढंच इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, ये क्या हो गया इसको,
चला नेक्स्ट क्वेश्चन वाचूया. आता क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5मध्ये काय म्हटलं आहे? क्वेश्चन नंबर 5मध्ये म्हटलेलं आहे की एक स्वर्ली नावाची पोरगी आहे, जिचा पोरगा जोब आहे, त्याला किती लागला 20 सेकंड टू कॅरी अ बॅग. 20 सेकंद लागले म्हणजे टाईम दिला आहे आपल्याला. वेईंग 20 किलो, वेईंग म्हणजे काय? मास दिला आहे त्याचा 20 kg टू अ हाईट ऑफ 5 मीटर, म्हणजे वर लागलं वर. तर एक समजा अशी बॅग असेल, ठीक आहे, समजा ही पिशवी आहे आणि ही बॅग इथून उचलून कुठे घेऊन जायची होती? इथून उचलून त्याला नेऊन ठेवलं आहे 5 मीटर हाईटवर. किती हाईटवर? 5 मीटर हाईटवर. त्याला 5 मीटर हाईटवर बॅग ठेवली तर सही, पण प्रॉब्लेम काय झाला की इथपर्यंत त्याला घेऊन जायला किती लागले? 20 सेकंद लागले. किती लागले? 20 सेकंद लागले. आणि त्याचं वजन किती होतं? 20 kg. वजन किती होतं? 20 kg. मग आपल्याला काय माहिती आहे? मास आहे. मासचं काय झालं आहे? डिस्प्लेसमेंट. जेव्हा मासचं डिस्प्लेसमेंट होते तेव्हा काय होते? वर्क काहीतरी कंप्लीट होते, वर्क डन होते. जर वर्क डन झालं म्हणजे ते कुठे ना कुठे स्टोअर होणारच आहे. तेव्हा आपण काय करणार? वर्क डन काढायसाठी आपल्याला विचारलं पॉवर काढायचं आहे. तर पहिले आधी पॉवरचा फॉर्म्युला आठवून घ्या. सो पॉवर इज इक्वल्स टू काय होतं? वर्क डिवाइड बाय टाईम. तर आपल्याला वर्क माहीत पाहिजे, टाईम तर ऑलरेडी आहे. सो पॉवर इज इक्वल्स टू काय होणार? वर्कचा फॉर्म्युला अप्लाय करा. वर्क काय असते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काढायचं आहे तर काही प्रॉब्लेम नाही. फोर्स इकडेच लावला आहे आपण. त्याने काय म्हटलं आहे? कॅरी अ बॅग. कॅरी म्हणजे वरती उचलली असेल. जर वरती उचलली असेल तर फोर्स पण त्या डायरेक्शन लागला आहे, डिस्प्लेसमेंट पण त्याच डायरेक्शननं झालेलं आहे. पॉवरचा फॉर्म्युला आता आपण अप्लाय करूया एकदम इझिली. सो पॉवर इज इक्वल्स टू फोर्स किती आहे? मास इंटू जी ॲक्सेलरेशन, ठीक आहे, इंटू फोर्स झाला तर इंटू डिस्प्लेसमेंट डी डिवायडेड बाय टाईम टी. प्लस फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. मास आहे 20 kg, जी आहे 9.8 आणि डिस्प्लेसमेंट किती झालं? 5 मीटर. टोटल डिवायडेड बाय किती? टाईम. टाईम किती लागला? 20 सेकंद. आता ही खास गोष्ट आहे. टाइम लागला वर्क करायला 20 सेकंद. 20 सेकंड टाईमला सेकंद लिहायची गरज नाही, खाली 20 नाही 205 दिसणार. 20 सेकंद लागलं. तर पॉवर किती झाला ॲक्च्युली आपल्याकडे आहे सगळं. आता बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलं ते लक्षात ठेवा. स्वर्ली टेक्स 20 सेकंड टू कॅरी अ बॅग वेईंग 20 kg टू हाईट ऑफ 5 मीटर. ठीक आहे, तेच क्वेश्चन केलं आपण. हाईट 5 मीटरपर्यंत घेऊन गेलो. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहिलं आपण. हे झालं आपलं नॉट पॉवर. वरचं वर्क डन डिवाइड बाय टाइम केला तर पॉवर. सो मल्टिप्लाय करा. सो तुम्हाला काय मिळालं? करून घ्या मल्टिप्लिकेशन. सो दिस बिकम्स 980 डिवाइड बाय 20. टू कॅन्सल. सो देअरफॉर पॉवर इज इक्वल्स टू काय झाला? हा झाला 49. आता 49 काय झाला? वॅट. 49 काय झाला? वॅट. जूल पर सेकंड. 49 काय झालं त्याचा? वॅट. तुम्ही जर तुमचं बुक चेक केलं तर तुमच्या बुकमध्ये तुम्हाला टाईम इक्वल टू काय दिला असेल? 40 सेकंड. पण ॲक्च्युअली टाईम किती दिला आहे क्वेश्चनमध्ये? क्वेश्चन दिला आहे 20 सेकंड. मग आता 20 सेकंड जर एकच बॅगची, कारण क्वेश्चनमध्ये म्हटलं ना तू कॅरी अ बॅग. अ म्हणजे एकच बॅग. एकच बॅग आता एकदाच ते वरती नेऊन ठेवाल ना. तर जर एकदा वरती नेऊन ठेवाल तर टाईम पण खालून वर पण न्यायलाच लागेल ना, 20 सेकंद. तर तू पूर्ण काम करायला किती वेळ लागला? 20 सेकंड. सो टोटल वर्क डन किती झालं? वर्क डन झालं आपलं 980 आणि त्याचा जर समजा आपण पॉवर काढला तर 980 बाय 20 काय सेकंद म्हणजे पॉवर काय असते? वर्क पर युनिट टाईम. अशा प्रकारे काय झालं आपलं हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवण्यासारखी की बुकमध्ये थोडंसं करेक्शन आहे. तिथे टाईम इक्वल टू 40 सेकंड दिला आहे, पण ॲक्च्युअली टाईम किती आहे? 20 सेकंड. ओके, नेक्स्ट आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन बघता बघता वाचता वाचता आपल्याला इझिली काय काढता येते? त्याची डायग्राम काढता येते. क्वेश्चन पाहिला की त्याची आपण इझिली डायग्राम काढू शकतो. आता क्वेश्चन पाहायचा आणि डायग्राम काढायची एकदम सोपं काम आहे. प्रत्येक वेळेस कळायची गरज नाही, पण मॅक्झिमम टाईमला तुम्ही क्वेश्चनची डायग्राम काढली की तुम्हाला अंदाज येते की क्वेश्चन सॉल्व कसा करायचा. नेक्स्ट 25 वॅट. वॅट कशामध्ये मोजतं? वॅट म्हणजे काय होते? पॉवर.
तर ऑलरेडी तुम्हाला पॉवर किती दिला आहे 25 वॅट इलेक्ट्रिक बल्ब. किती यूज केला आहे 10 hours एव्हरी डे, प्रत्येक दिवसाला 10 तास. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कन्झ्युम ईच डे. तर प्रत्येक दिवसाचं विचारलं आहे, तो एकदम सोपा आहे. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करते. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणं म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी काय होते आपली एनर्जी होती. एनर्जी कशी काढतो आपण, पॉवर इंटू टाईम. एनर्जीज म्हणजे काय असते, वर्कच असते ना, तर पॉवर इंटू टाईम. तर आपल्याकडे बस फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पॉवर किती दिला आपल्याला 25 वॅट, ठीक आहे. टाईम किती दिला आहे 10 hours. लक्षात ठेवा 10 hours गोष्ट सुरू आहे. आणि विचारलं आहे एनर्जी कन्झ्युम ईच डे, प्रत्येक दिवसासाठी. ठीक आहे, एकदम सोपं काम आहे, काहीही जास्त लक्ष द्यायची गरज नाही. सो फॉर्म्युला अप्लाय करू आपण. सो लेट्स से पॉवर इक्वल टू किती दिला आहे 25 वॅट लिहिला आपण. आता वॅट जेव्हा आपण लिहितो क्वेश्चनमध्ये जेव्हा आपण काय लिहितो वॅट लिहितो. वॅट जेव्हा क्वेश्चनमध्ये लिहितो तर वॅट काय असते जूल पर सेकंद. क्वेश्चन कशामध्ये दिला आहे सेकंदमध्ये दिला आहे. पण याचा काही एवढा इश्यू होणार नाही, कारण की एका दिवसात तो किती घंटे चालते 10 घंटे चालते. एका दिवसात किती घंटे चालते तो 10 घंटे चालते. तर आपण काय करणार आहे, एनर्जी कॅल्क्युलेट कशामध्ये करतो आपण बल्बची किलोवॅट आवरमध्ये. तर आधी या वॅटला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे किलोवॅटमध्ये. तर किलोवॅटमध्ये कन्वर्ट करायला काय करणार आपण 1000ने डिवाइड करायचं, कारण की किलोचा अर्थच काय होते 1000. सो 25 डिवाइड बाय 1000. सो पॉवर इज इक्वल्स टू झालं 1 2 3. तर 3 पॉईंट नंतर काय द्यायचं 0. सो दिस इज 0.025. हा झाला तुमचा किलोवॅट. आता किलोवॅट आवर काढायचे. तर एका घंट्यात एवढे जाते, 10 घंट्यात किती जाणार. सो देअरफॉर एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाईम. तुम्हाला आठवत नसेल तर पॉवर इज इक्वल्स टू काय होतं वर्क अपॉन टाईम. वर्क प्लस आपण काय म्हटलं आहे एनर्जी अपॉन टाईम. सो डिवाइडचं जर इकडे आणलं तर एनर्जी इज इक्वल्स टू झाला पॉवर इंटू टाईम. पॉवर इंटू टाईम, ठीक आहे. सो पॉवर इंटू टाईम झालं तर देअरफॉर एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाईम. पॉवरची व्हॅल्यू पुट करा 0.025 किलोवॅट. किती आवर, सो 10 hours. टोटल एनर्जी किती खर्च झाली. सो देअरफॉर एनर्जी इज इक्वल्स टू 10 मल्टिप्लाय करा 0.25 किलोवॅट आवर. एवढी एनर्जी काय केली त्या बल्बनं खर्च केली. किती दिवसात, एका दिवसात. किती वेळ चालवल्यावर 10 घंटे चालवल्यावर. ठीक आहे, तर एकदम सोपे क्वेश्चन आहे. तर तुम्ही इझिली क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जर समजलं असेल कन्सेप्ट, सॉल्व्ह करायचे टेक्निक्स आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.